नमस्कार. इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मुंबईचा वडापाव. बघा, सुटले की नाही तोंडाला पाणी बघून? चला तर मग झणझणीत आणि चवदार रेसिपी बघण्यासाठी इझी रेसिपी बाय वैशालीला सबस्क्राईब करा. बटाटा वडा करायचा म्हटलं की बटाटे आलेच. पहिल्यांदा बटाटे छान शिजवून घ्यायचे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. बटाटे छान शिजले आहेत. आता थंड होईपर्यंत मसाला करू. त्यासाठी कोथिंबीर, लसूण, मिरची, आले आणि 1 चमचा जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे. पाणी न घालताच मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मिरची जाडसर वाटून घ्यायची. मला पाहिजे असेल तर मसाला वाटतानाच 1 चमचा धने पण घालू शकता. आता तवा छान गरम झाला आहे. त्यामध्ये अगदी थोडे म्हणजे अर्धा चमचा तेल घालून मोहरी छान तडतडली आहे. त्यामध्ये तोडून कढीपत्ता टाकायचा, म्हणजे कढीपत्त्याचा छान वास बटाट्या वड्याला येतो. मोहरी आणि कढीपत्ता परतून झाल्यावर वाटून घेतलेला मिरचीचा जाडसर मसाला घालून घ्यायचा आणि त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि हळद घालून घ्यायची आणि मसाला 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर छान तव्यामध्ये भाजून घ्यायचा, म्हणजे मिरचीचा कच्चा वास निघून जातो. मसाला तयार झाला आहे. आता आपण वडे तळण्यासाठी चण्याचे पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी चण्याचे पीठ, 1 चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालून चिमूटभर सोडा घालायचा आणि पीठ थोडे थोडे पाणी घालून छान सैलसर भिजवून घ्यायचे. खूप पातळ पण भिजवायचे नाही, जरा घट्टच ठेवायचे, नाहीतर वड्याला पीठ चिटकत नाही. एकदम पातळ पीठ चिटकल्यावर पण वडे छान लागत नाही. मस्त असे सैलसर पीठ भिजवून झालेले आहे. आता बटाटे सोलून घ्यायचे. बटाटे छान सोलून झाल्यावर बटाटे कुस्करून घ्यायचे. बटाटा कुस्करताना आतून तोडून बघायचा, कारण पावसाळ्यात कधीकधी बटाटे आतून काळे असतात. मस्त असे बटाटे कुस्करून घ्यायचे, जास्त बारीक करायचे नाही आणि भाजून घेतलेला मसाला घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचे. मसाला पूर्ण बटाट्यांना लागला पाहिजे असे मिक्स करून घ्यायचे. सर्व छान मिक्स झाल्यावर तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपण बटाटे वडे तळायला करतो तेवढे गोळे करायचे. थोडा गोळा चपटा करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तळायला बरा पडतो. पीठ पण तयार आहे. तेल पण छान गरम करून घेतलेले आहे. आता आपण बटाटे वडे तळून घेऊया. पहिल्यांदा चटणीसाठी असे थोडेसे पीठ घालून छान कुरकुरीत तळून घ्यायचे, म्हणजे हे पिठाचे असे छोटे छोटे भजी आपल्याला चटणीसाठी लागणार आहेत. मस्त असे कुरकुरीत तळून घ्यायचे. मस्त कुरकुरीत तळून झालेत. आता काढून घेऊया. सर्व काढून घ्यायचे. चटणीमध्ये टाकले किंवा थोडेसे वडापाव खाताना घेतले तरी खूप छान लागतात. ज्यांना झणझणीत आवडते त्यांच्यासाठी 4-5 मिरच्या पण तळून घ्यायच्या. बटाट्या वड्याबरोबर मिरच्या खूप छान लागतात. कोणाकोणाला आवडतात हे कमेंट करून सांगा. आणि आता सर्वांच्या आवडता मस्त बटाटा वडा तळून घ्यायचा. मस्त बटाट्याच्या भाजीचे गोल केलेले पिठामध्ये बुडवून गरम झालेल्या तेलात छान हलक्या हाताने सोडून घ्यायचे. मस्त गोल टम्म गरगरीत फुगलेले बटाटे वडे आपले झालेले आहेत. बघा, बघून किती छान दिसतंय की नाही? बटाटे वडे भाजायला खूप वेळ लागत नाही, पटकन भाजले जातात. खूप लाल करायचे नाही, असेच काढायचे म्हणजे छान दिसतात. सर्व बटाटे वडे मस्त तळून घ्यायचे. एवढे छान झालेत की पूर्ण घरभर बटाटा वड्याचा मस्त सुगंध सुटला आहे. सर्व बटाटे वडे मस्त तळून झालेले आहेत. आता आपण बटाटा वड्यासाठी लागणारी चटणी करूया. त्यासाठी लाल मिरची पावडर आहे, हे खोबरे आहे, ओले घ्या नाही तर सुके घ्या, कुठले पण चालते, लसूण आणि भाजून घेतलेले चण्याच्या पिठाचे कुरकुरीत असे भजी टाकून चवीपुरते मीठ घालायचे आणि छान चटणी वाटून घ्यायची. मिरचीला पण थोडेसे मीठ लावून घ्यायचे. वडापावची चटणी जरा जाडसरच वाटायची, खूप बारीक वाटायची नाही. वाह,
काय कलर आलाय, मस्त झाली आहे चटणी तयार। आता पाव मधून तोडून घ्यायचा, सुरीने कापा नाही तर हाताने तोडा। त्यामध्ये तयार केलेली चटणी घालायची। चटणीचा कलर किती छान आलाय, दिसतोय ना? बघूनच तोंडाला पाणी सुटले की नाही। आणि तळून घेतलेले कुरकुरीत चण्याच्या पिठाचे भजी आणि मध्ये बटाट्याचा वडा। वा, मस्त तयार झालाय। बघा किती छान दिसतोय, चवीला पण खूप सुंदर झालाय। वरून तळलेली मिरची कोणाकोणाला आवडते? व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आणि हां, नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।